विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा मोर्चा निघालेला होता। आणि पुढे जाऊयात, एसटी कर्मचाऱ्यांची सुद्धा मुंबईसह आज राज्यभर निदर्शनं पाहायला मिळतात। वाढीव वेतनाचा हप्ता थांबवला गेला आणि त्यामुळे एसटी कर्मचारी सुद्धा संतप्त झालेत। एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये 6,500 रुपयांची वाढ करण्यात आलेली होती, मात्र त्याच्या फरकाचे 5 हप्ते देऊन ते बंद करण्यात आलेले होते। दिवाळीपूर्वी कृती समितीने आंदोलनाचा इशारा दिला आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ते हप्ते पुन्हा सुरू केले आणि 2 हप्ते दिले गेले। त्यानंतर परत या महिन्यामध्ये ते थांबवण्यात आल्यामुळे राज्यामधील एसटी कर्मचारी प्रचंड संतप्त झालेले आहेत। 2016 पासून विरोधात एसटी कर्मचारी अत्यंत प्रक्षुब्ध झालेला आहे आणि या संदर्भामध्ये तातडीने ते 6,500 रुपये आमचे मिळावेत यासाठी राज्यभरात विभागीय कार्यालय आणि विभागीय कार्यशाळा मध्यवर्ती कार्यशाळेवरती तीव्र निदर्शने केली जाणार आहेत। आज 12वीची परीक्षा चालू आहे, याचं भान एसटी कर्मचाऱ्यांना आहे। राज्यभरामध्ये आम्ही प्रवाशांची सेवा करत असताना विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये ही भूमिका घेऊन केवळ प्रवेशद्वारावरती आम्ही निदर्शने करतोय। जर सरकारने तातडीने पेमेंट रिलीज केलं नाही तर मग मात्र हे आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा आपल्या माध्यमातून आम्ही देतो।